नमस्कार मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेले असे प्रश्न पाहूयात। आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य पाहणार आहोत। तर पहिलं अभयारण्य आहे कळसुबाई अभयारण्य। कळसुबाई अभयारण्य हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर दुसरं अभयारण्य आहे ते म्हणजे भीमाशंकर अभयारण्य। भीमाशंकर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे। तिसरं अभयारण्य आहे ते म्हणजे सागरेश्वर अभयारण्य, हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि हे अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे। चौथं अभयारण्य आहे ते म्हणजे कोयना अभयारण्य। कोयना अभयारण्य हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे। या अभयारण्यात हरिण आणि रानडुक्कर आहे। त्यानंतर पाचवं जे अभयारण्य आहे ते देऊळगाव अभयारण्य असून ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि काळविटांसाठी प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर सहावं जे अभयारण्य आहे ते माळढोक अभयारण्य आहे। हे अभयारण्य सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे। यामध्ये माळढोक नावाचे जे पक्षी आहेत ते प्रसिद्ध आहेत। त्यानंतर सातवं जे अभयारण्य आहे ते म्हणजे राधानगरी अभयारण्य। राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि ते गव्वे, बिबट्या आणि चितळ या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे। असेच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद। नंतर भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर।